नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, खरं तर खूपच विचित्र पद्धतीने हर्षवर्धनने प्लॅन केलेला आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही अशा पद्धतीने प्लॅन केलेला आहे त्याने विक्रांतला सोडवण्याचा। सरळ सरळ मानेला त्याने पैशांची ऑफर दिलेली आहे आणि मानेला सांगितलेलं आहे की आता तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे विक्रांतला सोडवायचं आहे। तुम्ही विक्रांतची जामिनावरती सुटका करायची असं मानेला सांगितलं जातं। तेव्हा माने म्हणत असतात की कसं शक्य आहे, हे नाही होऊ शकत आहे। पण हे बोलणं मात्र ऐकायला हर्षवर्धन तयार नसतो, तर उलट मानेलाच धमकी देतो की वडिलांची तब्येत बरी नाहीये ना। म्हणजे आता इथे सरळ सरळ मानेवरती सुद्धा इथे अन्याय केला जातोय। मानेला असं सांगितलं जातंय, जर तुमच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये, त्यांचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे, अशा खोट्या गोष्टी तर सांगितल्या जात आहेत। तर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा इकडे ऊर्जा मात्र विचार करत असते। ऊर्जा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे, हे ऊर्जाच्या डोक्यात सुरू आहे। कारण जर का एकदा विक्रांत सुटला तर अवघड होईल असं ऊर्जाच्या डोक्यात चालू असतं। परंतु इकडे हर्षवर्धनने तोच प्लॅन केलेला आहे। विक्रांतला सोडवण्यासाठी हा हर्षवर्धनचा सगळा प्लॅन आहे आणि त्याने पैसे देऊन मानेला विकत घेतलेला आहे। मानेच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता विक्रांत सुटून बाहेरही आलेला आहे। तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ऊर्जा शौर्य सोबत बोलत असते आणि त्याचबरोबर ऊर्जा ह्या सुद्धा गोष्टींचा विचार करत असते की आता ह्यातून मार्ग कसा काढायचा। तर इकडे आता मानेने पैसे घेऊन हे सगळं केलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र विक्रांत आलेला पाहून, म्हणजेच मानेने दिलेला शब्द पाळलेला आहे, हर्षवर्धनने दिलेला शब्द पाळलेला आहे, त्यामुळं खरं तर या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने समोर येत आहेत। आणि आता सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसलेला आहे, तो म्हणजे शिर्केला। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दळवी काकूंनी आणि चाळकरांनी मिळून ऊर्जाचा छान असा सत्कार केलेला असतो आणि ऊर्जाच्या बाबतीत सगळे खुश असतात। ऊर्जा खुश असते। दळवी काकू म्हणत असतात की नाही नाही, अजून राहिलंय की। ऊर्जा म्हणत असते काकू किती केलंय हे सगळं, अजून काय राहिलेलं आहे, असं जेव्हा ऊर्जा विचारत असते तेव्हा मात्र दळवी काकू म्हणत असतात की हे बघ, म्हणून त्यांनी ऊर्जासाठी आणलेली जी फोटो फ्रेम आहे ती ऊर्जाला दाखवली जाते आणि सगळेजण पाहत राहतात। खरं तर खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी हँडल केलेल्या असतात आणि ऊर्जाच्या बाबतीत ही आनंदाची गोष्ट आता असते। कारण काल जेव्हा ऊर्जा केस जिंकली तेव्हा जहागीरदारांच्या घरची कंडिशन आणि आत्ताची असलेली कंडिशन यामध्ये फरक आहे। चाळकरांनी खूप आनंदाने जल्लोषामध्ये ऊर्जाचं कौतुक केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात। परंतु इकडे ऊर्जा मात्र खूप आनंदाने हे सगळं स्वीकारत असते आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की खरंच काकू, खूप सुंदर असं गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे, असं ऊर्जा सांगत असते। त्याचबरोबर शौर्याच्या हातामध्ये ती फोटो फ्रेम देते। तर आमची मुलगी आमचा सन्मान असं वरती लिहिलेलं असतं आणि ऊर्जाचा कोट घातलेला फोटो असतो। खूप सुंदर अशा पद्धतीनं ही सगळी तयारी केलेली असते। त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करत असते, कारण सगळं कुटुंब तिचं तिच्या बरोबर आहे। अख्खी चाळ हे तिचं कुटुंब आहे। त्याचबरोबर चायचीवाला येतो आणि म्हणतो नाही, अजून राहिलेलं आहे, आता अजून काय राहिलंय हा प्रश्न असतो। तेव्हा तो येऊन सांगतो की हे राहिलेलं आहे, असं म्हणत आणखी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट दिलेलं असतं। तर ते गिफ्ट असतं पद्मासाठी। तेव्हा दळवी काकू म्हणतात की हे तुझ्यासाठी आहे। पद्मास म्हणते की पण मला काय गरज आहे या गोष्टींची। तेव्हा मात्र दळवी काकू म्हणतात की का, जिंकलीस ना तू, एवढं सगळं केलेलं आहेस, त्यामुळं तुला या गोष्टींची गरज आहे, असं दळवी काकूंनी ठामपणे तिला सांगितलेलं आहे। त्यामुळं काळजी करायची गरज नाही। हे सगळं जे काय आहे ना, हे तू तू केलेल्या, तू जिंकलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे पॉसिबल झालेलं आहे। अन्यथा हे सगळं वाटतं तेवढं सोपं होतं बाळा, ही लढाई जिंकणं सोपं होतं, असं इकडे बोललं जात असतं। पद्मा सुद्धा लगेचच दळवी काकूंना तिथे मिठी मारते, कारण आजपर्यंत पद्माच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडलेल्या होत्या तेव्हा मात्र कुणीच तिचा विचार केलेला नव्हता, कुणी तिच्यासाठी लढलेलं नव्हतं, कोणाला तिच्याबद्दल कधीच काही वाटलेलं नव्हतं। पण आज खऱ्या अर्थाने पद्माच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात
आणि इकडे ऊर्जाला सुद्धा दळवी काकू म्हणत असतात की खरंच ऊर्जा, तुला माहित नाहीये तू काय काय केलेलं आहेस, तू ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, ही केस लढलेली आहे आणि पद्माला न्याय मिळवून दिलेला आहे, ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, असं म्हणत दळवी काकू आता तिचंही कौतुक करू लागतात. आणि त्याच वेळी दळवी काकूंनी पद्माला कपडे दिलेले असतात आणि बंटीसाठी सुद्धा याच्यामध्ये कपडे आहेत, आमच्या सगळ्यांच्या कडून हे तुला दिलेलं आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं. खऱ्या अर्थाने आज ही छान अशी सुरुवात झालेली असते आणि त्याचबरोबर दळवी काकू सुद्धा खुश झालेले असतात, कारण मुलांच्या बाबतीत जे घडलेलं आहे म्हणजेच पद्मा त्याचबरोबर ऊर्जा या दोघींच्याही बाबतीत जी काही घडलेली घटना होती ती इतकी विचित्र होती की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. एवढी मोठी गोष्ट घडलेली असते, या सगळ्यातून यांना बाहेर पडायला वेळ तर लागणार आहे हे माहिती आहे, आणि तरीसुद्धा आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे दळवी काकूंना वाटत असतं आणि दळवी काकू त्यासाठी मुलांच्या सोबत लढत असतात. तर इकडे आणखी एक गोष्ट राहिलेली आहे असं म्हणत चायचिवाला जातो आणि पेड्यांचा बॉक्स घेऊन येतो. म्हणजे एक एक गोष्ट सगळ्यांच्या समोर येत असते, सगळेजण पाहत असतात दळवी काकू किती आनंदाने हे सगळं करत आहेत, किती आनंदाने या सगळ्या गोष्टी त्या करत आहेत हे पाहून खरं तर शौर्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. शौर्य तर पाहतच राहतो, कारण शौर्याला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं काय आहे, म्हणजे ऊर्जाच्या बाबतीत ऊर्जाला धक्का बसलेला आहे हे सगळं वाटत असतं, परंतु आज मात्र सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळंच आज ऊर्जा खरं तर समाधानाने हे सगळं पाहत असते. आता मात्र गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात. ऊर्जा पाहते सगळेजण एन्जॉय करत आहेत, सगळ्या गोष्टी छान पद्धतीने केल्या जात असतात आणि त्याचबरोबर आता ऊर्जा म्हणत असते की बाबा खरंच आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन आणि शिर्के बोलत असतात. शिर्के इकडे म्हणत असतो की काही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या ते तुम्ही बघा, कारण शिर्केंना हर्षवर्धनने सांगितलेलं असतं की आता तुम्ही कोणत्याही तुमच्या ओळखीतल्या माणसांना इथे बोलवू नका आणि त्यांच्याशी संपर्क करून हे सगळं सोडवण्याचा प्रयत्न करू नका असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन हे सगळं काय करतोय हे शिर्केंना कळत नसतं. हर्षवर्धन मात्र म्हणत असतो की ही परिस्थिती जी काय आहे ती मी माझ्या पद्धतीने सोडवेल, आता तुम्ही त्याच्यामध्ये मध्ये मध्ये करायची गरज नाही. विक्रांतला बाहेर काढणं ही जबाबदारी माझी आहे आणि मी स्वतः विक्रांतला या सगळ्यातून बाहेर काढेल असं सुद्धा सांगितलं जातं. आता प्रश्न उभा राहिलेला असतो तो म्हणजे विक्रांतला कसं बाहेर काढलं जाणार आहे. हर्षवर्धनला आता माहिती आहे की काय करायचंय, मग हर्षवर्धनने आदित्यला सांगितलंय की इन्स्पेक्टर मानेंना बोलावून घे. इन्स्पेक्टर मानेंना बोलावून घे म्हटल्याबरोबर ते म्हणतात, आदित्य म्हणतो की पण इथे असं इथे बोलावून घ्यायचं. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हो, त्याला ऑफिसलाच बोलावून घे आणि त्याला सांग की इथेच बोलवलेलं आहे. आता इन्स्पेक्टर मानेंना बोलवलेलं आहे, त्यासाठी इन्स्पेक्टर माने त्याच्याकडे येणार असतात, पण पुढचा डाव काय आहे ते मात्र लक्षात आलेलं नसतं. हर्षवर्धनने ज्या पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात त्या पद्धतीने आदित्यने करायचं ठरवलेलं असतं. मग इन्स्पेक्टर मानेंना बोलवलं जातं. इकडे शिर्के म्हणत असतात की नक्की काय बोलायचंय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या सख्ख्या मुलाला सुद्धा इथून बाहेर पाठवलेलं आहे. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता हर्षवर्धनने आदित्यला बाहेर जायला सांगितलेलं असतं, का तर मला शिर्केंशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मग हर्षवर्धन बोलायला सुरुवात करतो. हर्षवर्धन म्हणत असतो की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की तुमच्या अर्पिताच्या बाबतीत. अर्पिता घरी आलेली होती. तेव्हा शिर्के म्हणतात काय, कधी? तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हो, आज आलेली होती. याच्या आधीही ती 2-3 वेळा आलेली आहे. अर्पिता जेव्हा घरी आलेली असते तेव्हा तिची मानसिक स्थिती नीट नाही. तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलेली असली तरीही मला कळलेलं आहे की अर्पिताच्या बाबतीत काय झालेलं आहे ते. आता तुम्हाला तिला चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा शिर्के म्हणत असतात की आता हे तर तुम्हाला समजलेलं आहेच, त्याच्यामुळं तुम्ही बघा काय करायचं आहे ते असं सांगितलं जातं. शिर्के हे सगळं बोलत असतात. तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तिची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. इकडे दळवी काकू आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की काय झालं, तर ऊर्जाने निर्णय घेतलेला असतो
की आता आम्ही जाणार आहोत. कारण पांडव परतवणीसाठी आलेली ऊर्जा असते, पण अचानक ऊर्जा सांगते की आम्हाला जावं लागणार आहे. आणि तेव्हा मात्र आता मांडव परतवणीसाठी जरी ऊर्जा आलेली असली तरीही ऊर्जाने आज मला घरी जायचं सांगितल्यावर दळवी काकू म्हणतात की जेव्हा सासरची ओढ मुलीला लागलेली असते तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता सध्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्यावरून तर हे क्लिअर होतंय की ऊर्जा ही सुखात आहे, असं दळवी काकू म्हणत असतात. मुलीला जेव्हा सासरची ओढ लागलेली असते तेव्हाच हे सगळं शक्य झालेलं असतं, असं दळवी काकूंचं म्हणणं असतं. मग त्या म्हणत असतात, अगं पूर्वा ही तर आता राहायचं नाही म्हणतीये. तेव्हा ऊर्जाच्या बाबतीत लगेचच पूर्वा म्हणते की काळजी करू नका दळवी काकू, मी ना सगळी तयारी केलेली आहे. आता पद्माला सांगितलं जातं की पद्मा आज तुला राहावंच लागणार आहे इथे, तू इथून नाही जाऊ शकत आहे, हे सुद्धा सांगितलं जातं. पद्मा म्हणते हो काकू मी राहायला तयार आहे, असं पद्मा म्हणते. त्याचबरोबर दळवी काकू त्याचबरोबर पूर्वा ह्या दोघीही खूप छान पद्धतीने हे सगळं करत असतात. आता ऊर्जाचा आणि शौर्याचा मानपान केला जातो. ऊर्जाला ज्या पद्धतीने तिला आता ती सासरवाशी झालेली आहे, तिच्यासाठी जे काय आणायचं आहे ते सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात आणि तिला सांगितलं जातं की हे तुझ्यासाठी आहे, हे सुद्धा कळत असतं. आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की आई हे एवढं सगळं, तेव्हा दळवी काकू त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते तुझ्यासाठीच आणलेलं आहे असं म्हणत ऊर्जाचं कोड कौतुक करत असतात. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या पद्धतीने ऊर्जा आणि शौर्याचं कोड कौतुक होतं तेव्हा इकडे ऊर्जा म्हणत असते की आई एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. तेव्हा दळवी काकू आणि पूर्वा तिला सांगतात की जावयाचा आणि लेकीचा मानपान असतो, त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आता तू काही बोलू नकोस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त त्याचसाठी केलेल्या आहेत, हे सांगितलं जातं. आणि मग शौर्य म्हणतो की चला एवढे छान छान गिफ्ट्स मिळणार असतील ना तर मला वाटतं आणखी लग्न केलं पाहिजे ऊर्जा आपण, असं शौर्य बोलत असतो. तेव्हा मात्र पूर्वा वगैरे सगळेजण असतात. आता इकडे हर्षवर्धनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या मुलीच्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत का, तिला चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. आता लगेचच शिर्के म्हणायला सुरुवात करतात की कसं आहे माहिती आहे का, माझ्या मुलीला ट्रीटमेंटची गरज आहे, पण हे सगळं हर्षवर्धन जहागीरदार तुम्ही चॅलेंज घेताय ना, ठीक आहे मग मी तुम्हाला चॅलेंज देतोय की आत्ता सध्या मी तुम्हाला जे सांगतोय त्यावरून माझ्या मुलीचं हे सगळं जे काय आहे ते बरं होणार आहे, ते फक्त एकाच व्यक्तीमुळं, ते म्हणजे तुमच्या शौर्यामुळं. तिच्यावरती डॉक्टर, काउन्सलर त्याचबरोबर जे काय आहे ते शौर्य आहे. आणि एकदा का शौर्य या गोष्टीसाठी तयार झाला तरच माझी मुलगी बरी होणार आहे, असं सांगितलं जातं. आता हर्षवर्धन पाहतच राहतो, कारण हर्षवर्धनला धक्का बसलेला आहे. त्याचा डाव त्याच्याच अंगलट येत आहे, कारण त्याने जेव्हा सांगितलेलं होतं की इथे तुम्ही तिच्यावर ट्रीटमेंटची गरज आहे, तिला ट्रीटमेंटचं बघा, तर आता हर्षवर्धनला सांगितले आणि उलट त्यालाच बोललेलं जात आहे की बघा आता तुम्हीच काय करणार आहात, कारण जे काय घडतंय त्या गोष्टी तुम्हाला तर चांगल्याच माहिती आहेत आणि माझ्या मुलीला जर चांगली ट्रीटमेंट मिळाली तरच ती यातून बाहेर पडेल, या गोष्टीसुद्धा बोलल्या जात आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता हर्षवर्धनच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर हर्षवर्धनला तीर्थाचं लग्न लावून द्यायचं नाही आहे आणि त्याचबरोबर शौर्याचं लग्नसुद्धा अर्पितासोबत लावून द्यायचं नाही, हा निर्णय आता त्यांनी घेतलेला असतो. पण अचानक हे सगळं त्याच्याच अंगलट आल्यामुळं आता मात्र वाट लागलेली आहे. तर इकडे पद्मा आणि त्याचबरोबर पूर्वा दोघीही बोलत असतात. पूर्वा पद्माला आपल्या बचत गटाच्या कामाबद्दल शिकवत असते आणि त्याचवेळी जेव्हा पद्मा हे सगळं लिहिते, तिला सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता मात्र पद्मा हे सगळं करते आणि त्याचवेळी दळवी काकूसुद्धा तिथं आलेले आहेत आणि दळवी काकू म्हणत असतात की अगं हे सगळं तुम्ही करताय ना, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. दळवी काकूंनी येताना त्या दोघींसाठी शिरा आणलेला असतो आणि तो शिरा पाहून दोघीही खुश झालेले असतात आणि हा तुमच्यासाठी आणला हे सांगितलं जातं. दळवी काकू म्हणत असतात, पद्मा तू आज लढली आहे, एवढं सगळं केलं आहे, पण लोक कशी आहेत हे तर तुला चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळं कोणत्या लोकांकडे कधी लक्ष द्यायचं, काय करायचं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. लोक तर बोलतच असतात गं, आपल्याला फक्त या सगळ्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, असं सांगितलं जात असतं. म्हणजेच आता पद्माला टेन्शन येऊ लागलेलं आहे
पद्माची निर्दोष सुटका झालेली आहे. पण आता लोकांचं असं म्हणणं आहे की जरी पद्माची निर्दोष सुटका झालेली असली तरी तो विक्रांत जो आहे तो आमदाराचा मुलगा आहे आणि आता त्याला बाहेर यायला असा कितीसा वेळ लागणार आहे. तो कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतो असं लोक बोलत आहेत, असं दळवी काकूंचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र आता पद्माला टेन्शन आलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य बाहेर पडलेले असतात. ऊर्जा म्हणत असते की मला आता इन्स्पेक्टर मानेंना जाऊन भेटायचं आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, पद्माला ते पैसे मिळणार आहेत ना. खरंच कोर्टाने खूप चांगली गोष्ट केली आहे, तिला नुकसान भरपाई दिलेली आहे. त्यामुळं तिच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल, तिच्या आयुष्यामध्ये चांगलं घडेल. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हो, ते कारण तर आहेच, मग त्यासाठी पद्माला घ्यावं लागेल ना आपल्यासोबत. तेव्हा ती म्हणते की नाही, आत्ता पद्माला नाही घ्यायचं, कारण मला जाऊन हे चेक करायचं आहे की विक्रांतला सोडवण्यासाठी काही हालचाली झालेल्या आहेत का. त्यासाठी मला मानेंना भेटायचं आहे. आता मात्र इकडे ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. ऊर्जाचं म्हणणं आहे की काही झालं तरी मला खात्री आहे की विक्रांतला सोडवण्यासाठी सगळ्या हालचाली झालेल्या आहेत आणि त्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदार हे सगळ्यात वरती असणार आहेत, फर्स्ट प्रायोरिटीवर असणार आहेत. त्यांनीच ह्या हालचाली सुरू केलेल्या असणार आहेत. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की एवढं खात्रीशीर तू सांगू शकते. ऊर्जा म्हणते की हो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा सांगत असते की मी मानेंना खूप खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच कळू दिलेलं नाहीये. पण जर का विक्रांत जामिनावर सुटला तर मात्र सगळं अवघड होणार आहे, असं ऊर्जा बोलत असते. आणि इकडे मात्र मानेंनी एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच की मानेंनी विक्रांतला सोडलेला आहे का तर हर्षवर्धन जहागीरदारने पैसे दिलेले होते आणि हर्षवर्धन जहागीरदारने मानेंना विकत घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत ते पाहता खरं तर या सगळ्यातून आता मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न ऊर्जाच्या समोर उभा राहिलेला आहे. हे सगळं आता ऊर्जा कशा पद्धतीने हँडल करणार आणि पुन्हा या गुन्हेगार विक्रांतला जेलमध्ये कसं पाठवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.